आम्ही सारे खवय्ये. कोहळ्याची गोड बोंड. कोहळ्याची गोड बोंड. मला साहित्य सांगता त्याचं काय काय? कोहळा म्हणजे ज्याला आपण इकडे पुण्या मुंबईकडे लाल भोपळा म्हणतो, लाल भोपळा. विदर्भात त्याला कोहळा म्हणतात. तो कोहळा पाट काढून असा फोडी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर गूळ, कणिक, चवीपुरतं मीठ, किसलेलं खोबरं, वेलची पावडर, थोडेसे तीळ आणि साखर किंवा गूळ ऐच्छिक आहे, दोन्हीपैकी जे आपल्याला आवडेल ते चवीप्रमाणे, किंवा दोन्ही निम्म निम्म सुद्धा चालेल. ओके. आणि हे पीठ कसलं आहे? हे गव्हाचं पीठ आहे, नॉर्मल. आणि हे तीळ तुम्ही भाजून घेतलेत का साधेच आहे? नाही, साधे कच्चेच आहे. चला, साहित्य आपण बघितलेलं आहे. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. इथे पॅन आहे आणि पॅन मध्ये तुम्हाला असं वाटेल की तेल आहे, पण तेल यावेळी तेल नाहीये, यावेळी आहे पाणी. पलीकडे आहे ते तेल आहे, ते तापत ठेवलेले, तापायला वेळ लागणार आहे. पण हे आपलं काम आधी सुरू करायचंय. इथे आपण काय करणार आहोत? इथे आपण हा जो कोहळा आहे तो ह्याच्यात टाकून शिजायला ठेवायचा. अच्छा. तो तसा अगदी लगेच शिजतो आणि त्याला शिजताना पाणी सुटतं, त्यामुळे अगदी थोड्याशा पाण्यातच त्याला वाफवून घ्यायचा. बरोबर. झाकण ठेवून हे साधारण 2-1 मिनिटं तरी लागतील. 2 ते 3 मिनिटांमध्ये हा मऊ होतो. मऊ झाला की मग गॅस बंद करून ते काढून घ्यायचं एका भांड्यात. ओके. आणि त्याच्यात गूळ किंवा साखर किंवा हा जेवढा होईल गर त्याच्या निम्मी साखर किंवा गूळ घ्यायची, जास्ती घ्यायचा नाही, कारण की जास्ती गोडपणा आला तर इथे तळताना ती चिकटतात कढईला. ओके. ओके. आता काय करायचं त्याचं? हे आता या फोडी काढून घ्यायच्या बाउलमध्ये शिजलेल्या, छान मऊ शिजल्या आहेत या. पाणी नाही घ्यायचं शक्यतो. हे जे पाणी आहे हे आपण न फेकता वरणामध्ये किंवा भाजीमध्ये टाकू शकतो, कारण याच्यामध्ये सगळं कोहळ्याचे सत्व उतरून आलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला दोन्ही थोडं थोडं घालायचं आहे. थोडासा गूळ आणि थोडी साखर. हा जो मऊ करून आपण घेणार आहोत याच्या निम्मा गुळ किंवा साखर अशी पाहिजे, किंवा दोन्ही थोडं. 50-50. कारण खूप जास्ती गोडपणा आला तर ती कढईमध्ये चिकटतात. आणि हे जे सगळे पदार्थ आहेत हे सगळे मी विदर्भात आल्यावर शिकले. आणि माझ्या घरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की तू तिकडची पुण्या मुंबईकडची असू नये, हे पदार्थ तू आमच्यापेक्षाही चांगली करतेस. क्या बात आहे. आणि असे वेगवेगळे पदार्थ करून मला स्वतः खाण्यापेक्षा खाऊ घालायला आवडतं. आपल्याला हे आता ह्याच्यात ठेवायचं ना? हां, थोडंसं ह्याच्यात वेलची पावडर टाकायची, थोडीशी. हां, बस. हे परत त्यात काढायचं ना? हां, ह्याच्यामध्ये. परत ते झाकण. हां, ठेवायचं. ओके. आता हे किती वेळ ठेवायचं? बस 1 ते 2 मिनिटं शिजवायचं, कारण हा जो भोपळ्यामध्ये आपण साखर किंवा गुळ घालतो त्याचं असं पाणी सुटत जातं. तर ते पाणी सुटल्यावर त्याच्यात मग काय होतं की ती क्वांटिटी वाढत जाते आणि त्याच्यात मग काय किती पीठ घालू तरी ते पातळच होत जाईल. तसं होऊ नये म्हणून याला 1-2 मिनिटं पूर्णासारखं शिजवलं की गुळाचा किंवा साखरेचा जो पाक असतो थोडा घट्ट होतो आणि मग त्याच्यात हवं तेवढं पीठ बरोबर मावतं आणि घट्टपणा येतो पिठाला. ओके. आता हे असं शिजून तयार आहे. याला आपण एका गॅस बंद करून घेऊ. आणि मग हे थोडंसं हलकं गरम असतानाच ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस, थोडेसे तीळ, बस आणि चवीपुरतं अगदी चिमटीभर मीठ. कोणत्याही गोड पदार्थात थोडी मिठाची कणी टाकली की जरा पदार्थ चांगला येतो. आणि मग ह्याच्यात जशी मावेल तशी कणिक टाकायची, जेवढी हवी, म्हणजे भज्याच्या पिठा इतपत त्याला भिजवायचं. आणि मग हळूहळू त्याचा गोळा करत जायचा. हा, ते असं फेटलं की त्याचं घट्टपणा येतोच त्याला पिठाला. आमच्या खवय्यांच्या आता बरोबर लक्षात आलेलं आहे काय कसं करायचं ते. ओके. हे सगळं घट्ट झाल्यानंतर त्याचे गोळे करून आपण आपल्या ते तेलात भज्यांसारखी तळायची. फक्त जरा थंड होईपर्यंत ते थांबायला लागेल. पण थांबायची गरज नाही, कारण आमच्याकडे थंड झालेलं आहे. सो वी आर व्हेरी मच ब्रिलियंट. ओके. हे आता ठेवून दे, आपल्याला काहीच गरज नाही याची. हे आता थंड झालं, तयार झालेलं पीठ आहे. याला असं थोडंसं हाताने घेतलं तरी चालतं, म्हणजे थोडं फास्ट होतं. आणि हे गोळे पण असे छान गोल गोल येतात. अशा कडकडीत तेलात टाकायचं. आपल्याला जर आवडत असेल तर आपण त्याच्यात चिमूटभर सोडा घातला तरी चालतो, नाही घातला तरी चालतो. सोड्याने थोडेसे ते आणखी हलके फुगतात.
आणि हे अगदी मंद आचेवरच तळायचे, कारण की त्याच्यात गोडपणा असल्यामुळे ते वरून लवकर काळे होतात पण आत कच्चे राहतात. मला असं वाटतं की हे नुसते खाण्यातच गंमत आहे ना. हो, हे नुसतेच खायचे. तुम्ही नुसते बसू नका, नुसते बसून काहीच पॉइंट नाहीये. तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. कोहळ्याचे बोंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, लाल भोपळ्याचे तुकडे, गूळ, सुकं खोबरं, वेलची पूड, तीळ, साखर आणि मीठ. कृती: पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये लाल भोपळ्याचे तुकडे वाफवून घ्यावेत. एका बाउलमध्ये हे वाफवलेले तुकडे घेऊन त्यामध्ये गूळ, साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. गरम असतानाच त्यामध्ये सुकं खोबरं, तीळ, मीठ आणि गव्हाचं पीठ घालून ते एकजीव करून घ्यावं. तयार पिठाची बोंड तेलामध्ये खरपूस तळून घ्यावीत. आम्ही